आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. नातेवाईकांकडे आनंदाने जेवण करून घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर नियतीने क्रूर घाला घातला. निपाणी मुरगुड मार्गावरील देवचंद महाविद्यालयाजवळ भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत कोंढणी येथील तरुण पिता शिवाजी प्रभाकर शिंदे व 33 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी नीता शिंदे व 30 आणि 9 वर्षीय मुलगा श्रवण शिंदे गंभीर जखमी झाले असून मुलगी राधिका वय 12 किरकोळ जखमी झाली आहे. रविवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा हृदयद्रावक अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी शिंदे यांचे निपाणीतील बेळगाव नाका परिसरात लॉन्ड्रीचे दुकान असून त्यांची पत्नीही एका लॉन्ड्रीत काम करते. रविवारी मुलांना सुट्टी असल्याने संपूर्ण कुटुंब निपाणीतील नातेवाईकांकडे भोजनासाठी गेले होते. भोजन आटोपून दुचाकीवरून कोडणीकडे परतत असताना सावंतवाडीहून मुंबईकडे निघालेल्या भरधाव कारने हालसिद्धनाथ सर्व्हिसिंग सेंटर समोर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. शिवाजी शिंदे यांचा उजवा पाय मांडीपासून गंभीररित्या चिरडला गेला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. मुलगा श्रवणच्या उजव्या मांडीला गंभीर दुखापत झाली, तर पत्नी नीता यांच्या उजव्या पायाला 2 ठिकाणी फ्रॅक्चर झाले. अपघातानंतर कारमधील 2 जण घटनास्थळावरून पसार झाले, तर अन्य 2घांना संतप्त नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच कोंढणीतील युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी निपाणीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच मध्यरात्री शिवाजी शिंदे यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या पत्नी नीता आणि मुलगा श्रवण यांच्यावर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी दुपारी शोकाकुल वातावरणात शिवाजी शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून शिवाजी यांच्या बहिणी सुजाता राजेंद्र परीट राहणार अंमलझरी यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजी यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, मुलगा, मुलगी, 2 बहिणी असा परिवार आहे. अचानक झालेल्या या भीषण अपघातामुळे कोंढणी गावासह निपाणी परिसरात हळहळ व्यक्त होत असून एका क्षणात हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. SB न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.